निवडणुकीमध्ये विलासरावांबद्दल बोलणं दुर्दैवी होतं, त्यामुळे सामान्य माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी दिली। लातूरच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा स्थानिक अस्मिता उफाळून येते, असंही देशमुख म्हणाले। सत्तेचा अहंकार डोक्यात असेल तर तो लोकांनी स्वीकारला नाही, आपल्यालाही ते जाणवलं, निकालात ते दिसेल, असा विश्वास अमित देशमुखांनी व्यक्त केलाय। लातूर महानगरपालिका जी आहे तीही लक्षवेधी ठरली आणि त्याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अमित देशमुख सर। सर, खरं तर लातूर महानगरपालिकेमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली, उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी तुम्हाला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला। काय तुमचा अंदाज आहे, काय तुम्हाला वाटतं, लातूरकरांचा कौल कसा असेल? लातूरमध्ये आम्ही ही निवडणूक काँग्रेस वंचित बहुजन आघाडी म्हणून यावेळेला लढलो आणि मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच आम्ही या निवडणुकीमध्ये आमची भूमिका घेऊन लोकांपर्यंत जाण्याचं ठरवलं। आता याची आम्हाला कल्पना होतीच की महायुती ही एकत्र लढेल किंवा वेगळं लढेल आणि शेवटी तसंच झालं। म्हणजे काँग्रेसला रोखण्यासाठी जे म्हणून त्यांना करता येणं शक्य होतं, वेगळे लढणार याची पूर्वकल्पना होती? नाही, सुरुवातीला त्यांनी एकत्र लढायचंच मला वाटतं चर्चेला आणलं होतं, पण त्यांच्या असं लक्षात आलं की एकत्र लढून काही काँग्रेसला रोखता येत नाही आणि म्हणून मग वेगळं ते लढले। त्यांचा डावपेच असेल किंवा त्यांच्या निवडणूक लढण्याचा तो भाग असेल, पण आम्ही हे ठरवलं होतं की लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक जशी आम्ही एरवी लढतो, काँग्रेस तर स्वबळावरच लढतं आणि यावेळेला वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर आली। मला असं वाटतं की एक नवा वैचारिक पर्याय आम्ही लातूरकरांना त्या माध्यमातून देऊ शकलो आणि खूप म्हणजे उत्साहानं त्याचं स्वागत झालं आणि ते मला जाणवलं। मला असं वाटतं की काँग्रेस वंचित बहुजन आघाडी हा एक नवा विचार या निवडणुकीचं गमक ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।